चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल। जो बेरंग हो उस पर क्या क्या रंग जमाते लोग, तू नादान न जाने कैसे रूप चुराते लोग, नजरें भर भर देखे तुझको आते जाते लोग, छैल छबीली राणी थोडा। नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? सोन्या या टॉपिक वाईज आपण जातोय. इतिहासामधील अत्यंत महत्वाचा आजचा घटक तो म्हणजे गव्हर्नर जनरल किंवा व्हॉइस रॉय. यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रत्यक्षात तुला मी दाखवतो सोन्या, तुझ्या समोर असा प्रश्न दिसेल आणि कंसामध्ये किती मोठ्या प्रमाणात तुझ्या कोणकोणत्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणजे पोलीस भरतीचेच प्रश्न आपण बघत आहोत. खऱ्या अर्थाने बघितलं तर सरसकट सगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जात असतात. सुरुवात करूया बघा, आणि त्याचं सखोल विश्लेषण आपण बघणार आहोत. भारताचा पहिला व्हॉइस रॉय कोण होता? व्हॉइस रॉय लगेच अंडरलाईन करायचं. अंडरलाईन का करायचं? त्याचं कारण हे सोन्या की व्हॉइस रॉय या व्यतिरिक्त अजून गव्हर्नर जनरल, या व्यतिरिक्त गव्हर्नर, असे 3 वेगवेगळे पद तयार करण्यात आलेली आहेत. व्हॉइस रॉय म्हटलं तर 1833च्या कायद्यानुसार पहिले व्हॉइस रॉय झाले होते लॉर्ड बेंटिंग. पर्याय क्रमांक 2 1858च्या कायद्यानुसार. बघा असं होत असतं. 1858च्या कायद्यानुसार याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लॉर्ड कॅनिंग. 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा आला होता, त्यालाच कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. हा जाहीरनामा ज्यावेळेस आला होता, 1857चा उठाव झाला. उठाव झाल्यानंतर लॉर्ड कॅनिंग त्यावेळेस 1857च्या उठावाच्या वेळेस आपल्या देशाचे म्हणजे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांच्याच काळात 1857चा उठाव झाला होता. कारणे त्याची वेगळी आहेत. ती कारणे आपण 1857च्या उठावाच्या वेळेस ज्यावेळेस आपण प्रश्न बघू त्यावेळेस ती सगळी चर्चा करणार आहोत. परंतु लॉर्ड कॅनिंग याने दिल्ली दरबार भरवला. त्या दिल्ली दरबारामध्ये त्या ठिकाणी हे वाचून दाखवलं होतं दिल्लीमध्ये, बरं का, संपूर्ण हा जाहीरनामा. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की आता भारताचा गव्हर्नर जनरल हा आता व्हॉइस रॉय होणार आहे. आणि लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइस रॉय झाला होता. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर लातूर चालक 2024. हा प्रश्न आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा विचारला गेलेला आहे. अधिक माहिती आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. स्वऱ्या बघ ना, लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हॉइस रॉय होते. लॉर्ड कॅनिंग हे भारतीय सुशासन कायदा 1858 द्वारे भारताचे पहिले व्हॉइस रॉय झाले होते मित्रांनो. याच कायद्यानुसार भारत मंत्री हे पद सुद्धा निर्माण करण्यात आलं होतं. म्हणजे तिथलं जे बंगालचं आपलं इंग्लंडचं जे पार्लमेंट आहे तिथले प्रतिनिधी आता भारतीय प्रशासन व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आणि त्यांना सगळी माहिती देणार, अशा प्रकारचं पद म्हणजे भारतीय ते भारत मंत्री हे पदही निर्माण करण्यात आलं होतं. आणि दोन्हीही एक समान पद सारखेच पद होती. 1857 मध्ये राष्ट्रीय उठावाच्या वेळी ते भारताचे गव्हर्नर जनरल होते मित्रांनो. ठीक आहे, अनेकांना कन्फ्युजन होत असतं. लॉर्ड डलहौसी यांचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारला आता, कारण लॉर्ड डलहौसी की लॉर्ड कॅनिंग नेमके कोण आहेत 1857च्या उठावाच्या वेळेस भारतीय गव्हर्नर जनरल, तर त्यात तुम्ही कन्फ्युज होत असता. म्हणून तुम्हाला सांगतो बघा, 1848 ते 1856 या काळात लॉर्ड डलहौसी हे आपल्या भारताचे गव्हर्नर जनरल होते. पुढे जाऊया बघा, सी राजगोपालाचारी म्हणजेच यांना राजाजी अशा प्रकारे बोललं जात होतं. हे भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते मित्रांनो. आणि पहिला भारतरत्न पुरस्कार यांनाच मिळालेला आहे. तसं म्हटलं तर भारतरत्न पुरस्कार दरवर्षी दिला जात नाही, परंतु ज्या वर्षी दिला जात असतो 3 लोकांपेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही. 3 व्यक्ती सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. 1955 मध्ये पहिले 3 व्यक्ती जे आहेत त्यामध्ये राजाजी म्हणजेच सी राजगोपालाचारी जे आपल्या देशाचे भारतीय गव्हर्नर जनरल होते पहिले. या व्यतिरिक्त अजून आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांना सुद्धा राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. आणि ह्या व्यतिरिक्त सी.व्ही. रमन यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला होता. आतापर्यंत एकूण 53 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. दरवर्षी पुरस्कार दिला जात नाही, पण ज्या वर्षी दिला जातो 3 लोकांपेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही. पण तरी सुद्धा 1999 मध्ये 4 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. अपवादी बीजेपी सरकारच होती त्यावेळेस. आणि या व्यतिरिक्त 2024 म्हणजे आता लेटेस्ट मध्ये 5 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे. त्यामुळे पुढचा भारतरत्न पुरस्कार जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत तुम्हाला भारतरत्न पुरस्कारावर चालू घडामोडीला धरून प्रश्न विचारला जाणार. कसाही प्रश्न आला तरी सुद्धा यायलाच पाहिजे. थोडीशी माहिती सांगतो, आता नाव निघालंय म्हणून, कारण हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जाईल भारतरत्न पुरस्कारासंबंधित. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की पहिले व्यक्ती कोण आहेत महाराष्ट्राचे ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता, तर कर्वे आहेत. आलं लक्षात?
आणि सर्वाधिक वय त्यांचंच आहे. 100व्या वर्षी त्यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार दिला गेला होता. आणि सर्वात कमी वयाचे ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ते म्हणजे सचिन तेंडुलकर आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. मग शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल, आणि दोन्ही महाराष्ट्राचे बरं का, हे एक महत्वाचं. बाकी पुढे जाऊया बघा. शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल म्हणजे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन होते. त्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग होते. 1833च्या कायद्यानुसार वेगवेगळे संधी कायदे झालेलेच. यापैकी पहिला कायदा जो होता 1773चा, यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल झाला होता. तो म्हणजे वॉरन हेस्टिंग. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, इथे दिलेली का माहिती. ठीक आहे, पुढे येणारच. बंगालचा पहिला गव्हर्नर झाला होता गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. पुढे माहिती देणार आहे मी सगळी. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाच म्हटलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्था फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का. कारण सोन्या, तुझ्या एरियामध्ये समजा तुला त्या ठिकाणी लायब्ररी पाहिजे असेल किंवा जिम पाहिजे असेल किंवा गटारी उघडी असतील, हे तुझ्या जवळच्या ज्या अडचणी आहेत, तो तुझा जवळचा व्यक्ती, तुझ्या गल्लीतला व्यक्तीच ओळखू शकतो की नाही, की तू यासाठी आमदार खासदार यांना फोन लावणार आहे. बरं, आमदार खासदार यांना तू फोन लावला, ते कुठे मिळणार तुला? गुवाहाटीला मिळणार काय? वारं काय, डोंगर काय, हॉटेल बघण्यासाठी गेलेले आहेत. आणि तू त्या ठिकाणी गुवाहाटीला जाऊन त्यांना त्या तुझ्या अडचणी सांगणार आहे का सोन्या? आणि त्यासाठी तुझ्या एरियाचा एखादा व्यक्ती जवळचा असणं गरजेचं आहे, ज्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तोच तुझ्या जवळचा नगरसेवक असतो किंवा ग्राम सदस्य असतो किंवा अशा प्रकारे तुझ्या जवळचा. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, आता तुझ्या हातामध्ये स्थानिक स्वशासन येणार. आणि अशा प्रकारचा कायदा किंवा रेग्युलेशन ज्यांनी पारित केला होता ते म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रेग्युलेशन असं म्हटलं जात असतं. 1882 मध्ये लॉर्ड रिपन यांनी पारित केला होता. मानवतावादी व्यक्ती म्हणून यांना ओळखलं जातं. यांचा कार्यकाळ 1880 ते 84 मित्रांनो. ठीक आहे. लॉर्ड लिटन यांच्यानंतर लॉर्ड रिपन आले होते. लॉर्ड लिटन यांनी मोठ्या प्रमाणात भारतीयांना त्रास दिला आहे. वेगवेगळे असे कायदे त्यांनी पारित केले होते. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केला यांनी, परंतु पारित केला लॉर्ड लिटन यांनी. वृत्तपत्रांवर कशा प्रकारे बंदी आणता येईल, म्हणजे त्यांचा आवाज कशा प्रकारे दाबता येईल या उद्देशाने. बाकी लॉर्ड विल्यम बेंटिंग म्हटलं तर यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1828 ते पुढे 1834 पर्यंत आहे. ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली हे एक महत्वाचे आहेत. लॉर्ड वेलस्ली यांना बंगालचा शेर म्हणून ओळखलं जायचं. यांना तैनाती फौज पद्धतीचे जनक म्हणूनही ओळखलं जातं. यांच्या संबंधित प्रश्न आला पुढं की मी तुम्हाला सगळी माहिती देतो. लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856 हा त्यांचा कार्यकाळ आहे. यांच्याच काळात रेल्वे सुरू झाली होती मित्रांनो. यांच्याच काळामध्ये पोस्ट विभागाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती. या व्यतिरिक्त डॉक्टरेट ऑफ लॅब्स म्हणजेच जे हे आहे दत्तक वारसा नामंजूर यांनी केलं होतं. विस्तारवादी धोरण होतं यांचं. जास्तीत जास्त साम्राज्य कशा प्रकारे आपलं वाढवता येईल या उद्देशाचे अशा प्रकारे त्यांनी विस्तार केला होता. आपल्या भारताचा प्रदेश भूभाग जास्तीत जास्त जिंकायचा प्रयत्न केला होता. आणि परकीय युद्ध सुद्धा यांच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. लॉर्ड डलहौसी. बाकी बघा, मुंबई कारागृह 2024, मुंबई लोहमार्ग 2024, अमरावती शहर 2023. म्हणजे बघा ना, आताचा लेटेस्ट पॅटर्न मोठ्या प्रमाणात हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 20 पेक्षा अधिक वेळा केवळ पोलीस भरतीलाच विचारला गेलेला. म्हणजे विचार करा किती महत्वाचा हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर लॉर्ड रिपन यांच्या काळात हंटर कमिशन सुद्धा आली होती बरं का. हंटर कमिशन म्हणलं तर लक्षात ठेवा, हंटर कमिशन ही प्राथमिक शाळेसाठी महत्वाची होती. वेगवेगळे असे शिक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे सुधारणा करता येईल यासाठी वेगवेगळ्या समिती आपल्या देशामध्ये आल्या होत्या. हंटर नावाचा जो व्यक्ती येतो या हंटर कमिशनचा अध्यक्ष होता, म्हणून हंटर कमिशन असं म्हटलं जातं. 1883 मध्ये आपल्या देशामध्ये हंटर कमिशन आली होती. त्यांच्या समोर साक्ष दिला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि या व्यतिरिक्त अजून पंडिता रमाबाई हे दोन महत्वाचे व्यक्ती ज्यांनी साक्ष दिली होती. म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं करावं यासाठी त्यांच्याकडे मागणी केली होती. महत्वाचं म्हणजे हे सगळं कर्तव्य सरकारचं आहे असं त्यांना ठणकावून सांगितलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि पंडिता रमाबाई यांनी महिलांसाठी शिक्षण मोफत व सक्तीचं असावं अशा प्रकारे मागणी ज्यांनी केली होती ते म्हणजे पंडिता रमाबाई आहेत. समाज सुधारकांमध्ये सोन्या एकूण 15 पुरुष समाज सुधारक तुला वाचायचे आणि 5 महिला समाज सुधारक वाचायचे. त्यापैकी एक महिला समाज सुधारक यांच्या संबंधी मी तुला आता सांगितलं, पण ते महत्वाचे आहेत. त्यांच्या संबंधित होईल तेवढी माहिती काढून घ्या. लॉर्ड रिपन 1880 ते 84 पर्यंत भारताचे व्हॉइसरॉय राहिलेले आहेत. मानवतावादी व्यक्ती म्हणून यांना ओळखलं जातं मित्रांनो. या व्यतिरिक्त अजून व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट जो 1878 मध्ये लॉर्ड लिटन यांनी कशा प्रकारे वृत्तपत्रांवर बंदी आणता येईल, त्यांचा आवाज कशा प्रकारे दाबता येईल या उद्देशाने अशा प्रकारचा हा ऍक्ट पारित केला होता. परंतु हा रद्द केला कोणी? लॉर्ड रिपन यांनी. आणि महत्वाचं म्हणजे 1882 मध्ये झालेल्या ठरावाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं ना, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रेझोल्युशन पारित करण्यात आलं होतं.
यांच्याच काळात यांनीच पारित केलं होतं, यांनीच प्रयत्न केले होते. शिक्षण सुधारणांच्या उद्देशाने 1882 मध्ये हंटर कमिशन आली होती. नागरी सेवांमध्ये प्रवेशाचे वय 18 वर्ष वरून पुन्हा 21 वर्ष करण्यात आले होते. सर हे नेमकं काय? सोन्या, भारतीय लोकांना कशा प्रकारे नागरिक सेवेपासून डावललं जाईल या उद्देशाने लॉर्ड लिटन याने वय कमी केले होतं. म्हणजे 18 वर्ष वरून पुन्हा 21 वर्ष करण्यात आलं होतं. म्हणजे 18 वर्ष जास्तीत जास्त वय भारतीय तिथपर्यंतच परीक्षा देऊ शकतात. मुळात तिथपर्यंत शिक्षण सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त राजकारण करून डावलण्याचा प्रयत्न त्या लॉर्ड लिटन यांनी केला होता आणि पुन्हा लॉर्ड रिपन यांनी मुभा दिली होती. 21 वर्ष पूर्ण झाले तर वयवारी सुद्धा वाढवली गेली होती. जसं की तुमच्या पोलीस भरतीसाठी सध्या वय किती आहे? समजा 30 आहे, बरोबर आहे. अजून 4 वर्ष तुम्हाला सवलत दिली, याचा अर्थ 34 वयापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. म्हणजेच काय झालं, तर जे 31 वर्षाचे 32 वर्षाचे आहेत ते सुद्धा परीक्षेमध्ये या ठिकाणी फॉर्म भरू शकतात की नाही, त्यांना सुद्धा चान्स मिळेल. अशा प्रकारे प्रयत्न करण्यात आला होता लॉर्ड रिपन यांच्याकडून. पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या काळात? 100 वेळा प्रश्न विचारला गेलेला सोन्या, हे फार महत्वाचं आहे बरं का. याला मी IMP करतो आणि ज्या ज्या ठिकाणी माझा लेक्चर चालू असताना IMP करत असतो ना, ते मुद्दे शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोट्स काढत असताना पॉज करून टिपून घ्यायला पाहिजे. जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघत असतात ना माझे, त्यांच्यासाठी मिशन खाकी बॅच आपण लॉन्च केलेली, बेसिक टू ऍडव्हान्स आहे मित्रांनो. सगळे लेक्चर लाईव्ह चालू आहेत सध्या. दिवसभरात कमीत कमी 4 लेक्चर चालू आहेत. जॉईन करायची असेल तर सध्या करून घ्या. कारण त्याचं असं आहे की सर्वाधिक आजपर्यंत एवढं डिस्काउंट केव्हाच दिलं नव्हतं, तेवढं डिस्काउंट या बॅचवर दिलं गेलेलं आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त सोन्या, मागच्या आठवड्यात जे काही शिकवलेलं त्याची रिव्हिजन होण्यासाठी तुला खास करून प्रत्येक आठवड्यामध्ये टेस्टच्या टॉपरला बक्षीस सुद्धा दिलं जात असतं. व्हिडिओ तुम्ही 5 वेळा बघू शकता. खऱ्या अर्थाने म्हटलं तर एकदा जरी बघितलं तरी सुद्धा सफिशियंट आहे. त्याचं कारण असं आहे की सगळे हे जीव तोडून शिकवतात शिक्षक, आणि त्यामुळे बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकवलं जाते. आणि सगळी टॉपची फॅकल्टी, यापूर्वी वेगवेगळ्या पोस्ट मिळाले असे शिक्षक, 10 ते 12 वर्षांचा अनुभव असलेले सगळे शिक्षक तुला त्या ठिकाणी शिकवत आहेत. नव्या पॅटर्नला अनुसरून ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. म्हणजेच 2023-2024 चे सर्व प्रश्नपत्रिका अनालिसिस करून योग्यरित्या सिलेबस बनवलेला आहे आणि त्या सिलेबसला सगळे टॉपची फॅकल्टी ही महाराष्ट्रातील तुला अनालिसिस करून त्या ठिकाणी ही बॅच डिझाईन केलेली आणि ते शिकवत आहेत तुला धरू. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. मी तर म्हणतो सोन्या, आजपासून जरी तू सुरुवात केली असेल तरी सुद्धा या बॅच मधील रोज 4 तास लेक्चर बघ. फक्त 4 तास रोज लेक्चर बघ. 4 लेक्चर बघ, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत. या व्यतिरिक्त हे पुस्तक आहे पांढरा घोडा, यातील एक प्रश्नपत्रिका तुला रोज सोडवायची आहे. 1.5 तासाचं टायमिंग लावायचं. या व्यतिरिक्त अजून 1 तास तुला या पुस्तकातील जे स्पष्टीकरण आहे प्रत्येक प्रश्नाचं, विशेष म्हणजे केवळ गणित व बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेलं नाही. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला GSGK आणि मराठी व्याकरण यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ज्या ठिकाणी तुला आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुला चालू घडामोडीशी निगडीत असलेली माहिती सुद्धा GSGK मध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे 2023 मध्ये एखादा प्रश्न आला असेल ना, तर त्या वर्षीच का आला होता त्याचं कारण सुद्धा या पुस्तकात आहे. म्हणजे तुला वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे पुस्तक वाचायचे ते एक शिकवलं जातं या पुस्तकात. आणि या व्यतिरिक्त अजून 4ही विषय समाविष्ट करण्यात आले. प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या पुस्तकात दिलेलं. ज्या ठिकाणी तुला आवश्यकता आहे त्या ठिकाणी गणित बुद्धिमत्तेची शॉर्ट ट्रिक सुद्धा या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात धुरावडून टाकलेल्या आहे पांढरा घोड्याने. तर कारण असं आहे सोन्या की अमेझॉनवर अजूनही फर्स्ट रँकवर आहे. तुला खोटं वाटत असेल तर जाऊन बघ. या पुस्तकाचं किंमत आहे 450 ते 550. म्हणजे ऑनलाईन किंवा तुम्ही डायरेक्टली दुकानामध्ये जाऊन बघा. ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात पडतं त्यानुसार तुम्ही घ्या पुस्तक. हे या पुस्तकाला रोज 1.5 तास जायचं आहे आणि एक प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर ते स्पष्टीकरण बघायचं, त्याला 1 तास लागत असतो. झाले किती? 2.5 तास. या बॅचला सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत 4 तास जायचे. या पुस्तकाला रोज 1.5 तास जायचा सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत. हे 5 दिवसाचा तुझा प्लॅन आहे. आणि या व्यतिरिक्त अजून 1 तास स्पष्टीकरण. दिवसभराचे तुझे 6 ते 7 तास जातील. अशा प्रकारे प्लॅन केला तर राहिलेले 2 दिवस जे असतात ना, शनिवार रविवार, अंतिम रिव्हिजन बॅच, यामध्ये तुला जबरदस्त शिकवलं गेलेले. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुझ्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल हे तुला या बॅच मध्ये शिकवलं गेलेले. सिलेक्टेड आहोत म्हणून सिलेक्शन देऊ या बॅचचं टॅगलाईन आहे. त्याचं कारण असं आहे की सगळी टॉपची फॅकल्टी, यापूर्वी वेगवेगळे पोस्ट मिळवलेले असे तुला शिक्षक या ठिकाणी शिकवत आहेत. आणि अख्ख्या महाराष्ट्रात एक मात्र बॅच आहे बरं का, PSI मार्गदर्शक असणारी एक मात्र बॅच, ती म्हणजे आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे. घ्यायचं असेल तर यावर सध्या डिस्काउंट चालू आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत पुस्तक आणि मिशन खाकी बॅच हे जर तू फॉलो केलं, या व्यतिरिक्त अजून शनिवार ते रविवार ह्या 2 दिवसांमध्ये बॅच फॉलो केली तू, या बॅच मध्ये तुला जे काही शिकवलेलं आहे, एखादा मुद्दा समजा तू कंप्लीट केला असेल आठवड्याभरामध्ये, तोच मुद्दा या ठिकाणी बघायचा. अजून तुला जास्त डीप मध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुला द्यायचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणजे जबरदस्त रिव्हिजन होईल. अशा प्रकारे ह्या 3ही गोष्टी केल्या, अख्ख्या महाराष्ट्रात तुला पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही सोन्या.
ऑन कॅमेरा सांगतोय, वस्तुस्थिती सांगतोय सोन्या. पुढे जाऊया बघा. घ्यायची असेल तर सध्या डिस्काउंटमध्ये आहे, घेऊन टाका. त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करायचं. केवळ तुम्ही इन्स्टॉल जरी केलं, त्या ठिकाणी लॉग इन जरी केलं, तर अनेक फ्री कंटेंट तिथंच तुम्हाला मिळून जाते. आणि बॅचवर डिस्काउंट आहे, पुस्तकावर सुद्धा डिस्काउंट सध्या चालू आहे. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. 100 वेळा प्रश्न विचारला गेला. इथं पोलीस भरतीमध्ये तर इथं दिसतंय तुला सोन्या, आता लेटेस्ट पॅटर्न. पण या व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनेकदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे की सतीबंदी कायदा पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये, कारण व्हॉइसरॉय म्हटलं जात नाही, 1833 ला व्हॉइसरॉय झाले होते. ते 1833च्या कायद्यानुसार लॉर्ड बेंटिंग यांच्याच काळात 1833 ला व्हॉइसरॉय झाले होते. तेच पहिले आहेत. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे शेवटचे आहेत. लॉर्ड बेंटिंग यांच्या काळात सती प्रथा बंद झाली होती कायद्याने. पण प्रयत्न ज्यांनी केले होते ते म्हणजे राजाराम मोहन रॉय बंगाल प्रांतामध्ये आणि शंकर शेठ यांनी मुंबई प्रांतामध्ये प्रयत्न केले होते. खऱ्या अर्थाने बघितलं तर थोडंसं डीपमध्ये जावं लागेल सोन्या, महत्वाचं आहे, कारण मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर राजाराम मोहन रॉय यांचे मोठे बंधू यांचं निधन झालं आणि त्यांच्या सख्या ज्या वहिनी आहेत म्हणजे मोठ्या बंधू यांच्या पत्नी, या दोघांनी त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे वडिलांसारखं सांभाळलं होतं मोठ्या बंधू यांनी, आईसारखं सांभाळलं होतं त्यांच्या वहिनींनी. आणि ज्या वेळेस त्यांच्या मोठ्या बंधू यांचं निधन झालं होतं, निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी सती गेल्या त्यांच्या वहिनी, सख्या वहिनी त्यांनी डोळ्याने बघितलेले. म्हणजे एका दिवसामध्येच आपले मोठे बंधू सुद्धा गेले आणि जीवित असलेल्या आपल्या वहिनी ह्या सुद्धा सती गेलेल्या आहेत. आणि सती गेल्या तर त्यावेळेसची परिस्थिती कशी असते माहिती का तुम्हाला सोने? या ठिकाणी ही संपूर्ण चिता आहे. इथे ज्याचा मृत्यू झालेला आहे तो झोपलेला असतो आणि याचं डोकं असतं या महिलेच्या मांडीवर आणि महिला सजलेली असते. ज्याप्रमाणे तिला लग्नामध्ये सजवलेलं असतं ना, त्याचप्रमाणे तिला इथं सजवलेलं असतं. सजवल्यानंतर या ठिकाणी ठेवलं जात असतं. इथे बसलेली असते तिच्या मांडीवर, चितेवरच बसलेली असते तिच्या मांडीवर, ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचं डोकं ठेवलेलं असतं. आणि यांना आग देतो कोण माहिती का? यांचा पुत्र मोठा. बरोबर आहे की नाही? स्वतः राजाराम मोहन रॉय हे निपुत्रिक यांचं निधन झालं होतं आणि म्हणून राजाराम मोहन रॉय यांनी आग दिली होती. त्यांनी डोळ्याने बघितलं आपली वहिनी आणि आपले जे मोठे बंधू आहेत, आग दिली होती त्यांनी स्वतः. आणि ज्या वेळेस आता चिथा आग लागत असते त्यावेळेस ती महिला बाहेर येण्याचा प्रयत्न करेन, कारण ती जीवित आहे. पण तिला आतमध्ये कोंबण्यासाठी जे बाकीचे जे होते की नाही समाज, कशा प्रकारे आतमध्ये कोंबतायत हे म्हणजे त्यांनी डोळ्याने बघितलं होतं. त्यासाठी त्यांनी मग पुराणातील वेगवेगळे जे ग्रंथ आहेत ते शोधले. त्या ग्रंथामधून त्यांनी अभ्यास केला. अभ्यास करून त्यांनी प्रयत्न केला की सती या संबंधित जो ही प्रथा आहे त्याला काय आधार आहे का? तर आधार अजिबात नव्हता. केवळ आणि केवळ पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव या सती प्रथेवर पडलेला होता. आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केले की सती प्रथा समूळ नष्ट व्हावी. बंगाल प्रांतामध्ये 1829 मध्ये त्यांच्याच प्रयत्नाने विल्यम बेंटिंग यांनी कायदा केला आणि पुढे मुंबई प्रांतामध्ये सुद्धा 1830 मध्ये तो कायदा शंकर शेठ यांच्या प्रयत्नाने झाला होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग 4 डिसेंबर 1829 रोजी सतीबंदीचा कायदा त्यांनी केला होता. ही तारीख नाही लक्षात ठेवली तरी चालेल, परंतु कमीत कमी हे वर्ष लक्षात ठेवा. सती प्रथा आपल्या देशामध्ये केव्हा बंद झाली? तर 1829 ला कायदा करण्यात होता लॉर्ड बेंटिंगच्या काळात. आणि हेच लॉर्ड बेंटिंग आहेत जे आपल्या देशाचे पहिले व्हॉइसरॉय नाही, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते. ठीक आहे, पुढे जाऊया. हा फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. ठीक आहे. सध्या भारतात 1987 चा सतीबंदीचा अधिनियम पारित करण्यात आला. तलाठीला विचारलंय सोन्या, तलाठीला हा प्रश्न विचारला गेला होता की सती प्रथा साठीचा कायदा आपल्या देशामध्ये कोणता लागू आहे? तर त्यामध्ये दिलं होतं 1829 चा कायदा, 1830 चा कायदा, पर्याय दिलं होतं 1987 चा कायदा. आणि या ठिकाणी कुणीच 99.99% विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकला होता. आणि ज्यांनी हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आणि त्यांचं योग्य आलं होतं ते तुक्का मारून त्यांचा बरोबर आला असेल. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की त्यानंतर अजून सुधारणा करून मग 1987 मध्ये भारत सरकारने द कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट पारित केला होता. सती जाणे व सती प्रथेचा गौरव करणे या दोन्ही गोष्टींवर बंदी आणली गेली या कायद्यानुसार. ठीक आहे. स्वातंत्र्यानंतरचा हा महत्वाचा कायदा सतीसाठीचा. सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून प्रयत्न करणारे राजाराम मोहन रॉय आहेत बंगाल प्रांतामध्ये, यांच्याच प्रयत्नाने. आणि मुंबई प्रांतामध्ये नाना शंकर शेठ जे मुंबईचे अनधिष्ठित सम्राट म्हणून यांना ओळखलं जातं. बाकी खालील व्हॉइसरॉय यांच्या कार्यकाळानुसार चढत्या क्रमाने आपल्याला तो क्रम लावायचा आहे. लॉर्ड कॅनिंग यांचा कार्यकाळ आपल्याला विचारला तर लक्षात ठेवा. लॉर्ड कॅनिंग 1856 ते 62. त्यानंतर लॉर्ड रिपन यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा 1880 ते 84.
त्यानंतर लॉर्ड डफरिन यांच्याच काळात काँग्रेसची स्थापना झाली होती. खऱ्या अर्थाने म्हणलं तर एओ ह्युम यांनी प्रयत्न केले होते, परंतु कुणाच्या काळात? तर लॉर्ड डफरिन यांच्या काळात स्थापना झाली होती. आणि यांचा कार्यकाळ आहे 1884, म्हणजे लॉर्ड रिपन यांच्या नंतर आले होते, ते 88 पर्यंत ते होते. गार्डन पार्टी वगैरे हे सगळं काही यांच्याच काळात झालेलं आहे. बाकी लॉर्ड कर्झन म्हटलं तर 1899 ते 1905. बंगालची फाळणी 1905 ला झाली होती. लोक नाराज झाली होती, म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिशांनी यांना पुन्हा बोलवलं आणि त्यांच्या जागेवर दुसरे आले व्यक्ती. ठीक आहे. मग यांचा क्रम लावायचा आपल्याला चढता, म्हणजे अगोदर पासून ते नंतर पर्यंतचा क्रम लावायचा. सर्वात अगोदर कोण येणार? मग 56 ते 62, म्हणजेच अ येणार. अ ज्या पर्यायात दिसतं ते एकमात्र पर्याय, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्यानंतर येणार ब येणार या ठिकाणी, आणि त्यानंतर क येणार, आणि मग नंतर ड येणार. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. जळगाव पोलीस 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. आपल्याला माहितच असायला पाहिजे. आणि आपल्या बॅच मध्ये आपण या सर्वांची माहिती घेतलेली आहे मित्रांनो. सर्वांची माहिती फार महत्वाची आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वारंवार विचारलं जातं, कोणतीही प्रश्नपत्रिका उचला तुम्ही, 57 शिफ्ट तलाठीच्या प्रश्नपत्रिका उचला, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक कमीत कमी प्रश्न आहे 25 पैकी. आणि पोलीस भरतीच्या तर सरसकट सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्याही जिल्ह्याचे असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न कमीत कमी मिळणार या मुद्द्यावर. म्हणजे आजचा मुद्दा तुम्हाला 1 मार्क मिळवून देणार. आपल्या पुस्तकामध्ये तर सखोल माहिती दिलेली. मी इथे एका लेक्चरमध्ये होईल तेवढे प्रश्न घेत असतो, पण सरसकट सगळे प्रश्न आजपर्यंत आलेले या मुद्द्यावर, कोणतं? तर गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय या मुद्द्यावर आलेले आजपर्यंतचे सर्व प्रश्न, त्याचं सखोल विश्लेषण आपल्या पोलीस भरती ग्रंथ या पुस्तकामध्ये मिळेल. सोन्या, आमच्या वेळेस हे पुस्तक नव्हतं. खरं सांगतो, आम्ही ज्या वेळेस अभ्यासाला सुरुवात केली होती ना, त्यावेळेस आम्ही मागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत ना, त्या एमपीएससीच्या वेबसाईटवरून डाउनलोड केल्या, आन्सर की तिथून डाउनलोड केली, मग नंतर त्यांची प्रिंट काढली. प्रिंट काढल्यानंतर प्रश्नपत्रिका आमच्या हातामध्ये असायची, एक प्रश्न वाचायचो, त्याचं उत्तर बघायचो, आन्सर की मध्ये 4 पुस्तकं समोर ठेवायचो आणि तिथून त्या प्रश्नाची माहिती काढायचो आणि मग नंतर नोट्स काढायचो. एवढी गादामजुरी आम्ही केलेली, कारण आमच्या वेळेस अशी पुस्तकं नव्हती. सोन्या, तुझ्या वेळेस आहेत. तुला अख्खं भरलेलं ताट आहे, या भरलेल्या ताटामध्ये तुझ्या शरीरासाठी काय महत्वाचे हे सुद्धा या पुस्तकात दिलेले. तुला फक्त खायचं सोन्या. भाग 1 यामध्ये मराठी आणि सामान्य ज्ञान हे 2 विषय समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे आजपर्यंत जेवढे प्रश्न आले टॉपिक वाईज बरं का, ते सगळे, जसं की या ठिकाणी आपण टॉपिक वाईज बघतो ना मागील काही दिवसांपासून, तशाच प्रकारे. आणि गणित व बुद्धिमत्ता हे सुद्धा टॉपिक वाईज त्या ठिकाणी भाग 2 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. बघा ना, लॉर्ड कॅनिंग 1858 ते 1862. सर, तुम्ही मगाशी सांगितलं ना 1856 या ठिकाणी दिलेले, तुमच्या पुस्तकात चुकलंय का? सोन्या, पुस्तकात चुकलेलं नाहीये आणि मी सुद्धा चुकलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की 1856 मध्ये आपल्या देशात ज्यावेळेस लॉर्ड कॅनिंग आले होते, त्यावेळेस ते भारतीय गव्हर्नर जनरल होते. भारताचे गव्हर्नर जनरल होते. पण नंतर त्यांच्याच काळात 1858चा कायदा 1 नोव्हेंबरला पारित झाला आणि त्यानुसार त्याचं कारण सुद्धा त्याचे 1857 उठाव. आणि म्हणून त्याच कायद्यानुसार ते व्हॉइसरॉय झाले. म्हणून पहिले व्हॉइसरॉय, आणि या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं गेलेले व्हॉइसरॉय खालील यांचा क्रम, आणि म्हणून तशा प्रकारे पुस्तकामध्ये माहिती दिली गेली. लॉर्ड रिपन म्हटलं तर 1880 ते 1884 हा कार्यकाळ आहे. लॉर्ड डफरिन म्हटलं तर 1884 ते 88. लॉर्ड कर्झन म्हटलं तर 1899 ते 1905. याच्या काळात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आणि याला औरंगजेबची उपमा दिली होती लोकमान्य टिळक यांनी. म्हणजे विचार करा किती क्रूर व्यक्ती होता हा. पुढे जाऊया. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जात असतं? लॉर्ड कॉर्नवॉलिस. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यांच्याच काळात, क वरून लक्षात ठेवायचं बरं का, कायम धारा पद्धती यांच्याच काळात सुरू झाली होती 1782 मध्ये. ठीक आहे. वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत ना टॅक्स वसूल करायच्या शेतीवर, तर त्यानुसार एक कायम धारा पद्धत होती. तर ती पद्धत कॉर्नवॉलिस यांच्या काळात सुरू झाली होती. या व्यतिरिक्त सिव्हिल सेवेचे जनक म्हणून यांना ओळखले जात असतं. आयसीएस परीक्षा पुढे सुरू झाली होती, परंतु याच्यासाठी आयसीएस परीक्षा ज्यांनी सुरू केली होती ते पुढचे व्यक्ती आहेत. कॉर्नवॉलिस यांनी खऱ्या अर्थाने वॉरन हेस्टिंग यांनी पद निर्माण केलं होतं कलेक्टरचं. या पदावर बसण्यासाठी एक परीक्षा सुरू केली होती कॉर्नवॉलिस यांनी ब्रिटिशांसाठी. आलं लक्षात? ब्रिटिश व्यक्ती या पदावर बसते अशा प्रकारचं. लॉर्ड बेंटिंग यांनी पुढे मग आयसीएस परीक्षा सुरू केली. भारतीयांना सुद्धा ही परीक्षा देता येऊ शकते अशा प्रकारचं पुढे कायदा पारित करण्यात आला. लॉर्ड वॉरन हेस्टिंग यांचं सांगायचं झालं तर 1773चा कायदा यांच्याच काळात सुरू झाला होता, म्हणजे ते पारित करण्यात आला होता. याच कायद्यानुसार हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल झाले होते. पूर्वी बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याला ओळखलं जायचं या पदालाच. आता बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून या पदाला ओळखलं गेलं. या पदावर बसलेले पहिले व्यक्ती होते लॉर्ड वॉरन हेस्टिंग 1773. डलहौसी म्हणलं तर याच्याच काळात रेल्वेची सुरुवात झाली होती, पोस्ट विभागाची सुरुवात झाली होती.
या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे जे तुम्हाला सांगितलं होतं ना, दत्तक वारसा नामंजूर यांनी केलं होतं, विस्तारवादी धोरण हे होतं. लॉर्ड मिंटो म्हटलं तर मोर्ले मिंटो कायदा तुम्हाला माहिती नाही 1909चा, ते मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. आणि महत्वाचा हा एक कायदा आहे, वेगवेगळे कायदे तुम्हाला वाचायचे, त्यातील हा एक महत्वाचा कायदा आहे. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मतदान करण्याचा अधिकार भारतीयांना देण्यात आला होता, परंतु त्यासाठी सुद्धा क्रायटेरिया होता. शिक्षण आणि टॅक्स हे 2 क्रायटेरिया ठेवण्यात आले होते. 1919चा पुढचा कायदा आहे, तो सुद्धा वाचायचा तुम्हाला. याचा कार्यकाळ विचारला डलहौसीचा, तर हा वारंवार का सांगतो, आतापर्यंत मी दुसऱ्यांदा सांगतोय. त्याचं कारण असं आहे की हा कार्यकाळ कळाला तर तुम्हाला 1 मार्क हा मुद्दा देऊन जाईल. 1848 ते 1856. ठीक आहे. म्हणजे वातावरण गरम याने केलं होतं, परंतु भडकावण्यापूर्वी हा भारत सोडून निघून गेला होता. 1856 लॉर्ड कॅनिंग आला आणि आल्यानंतर त्याच्याच काळात 1857चा उठाव झाला होता. लॉर्ड कॅनिंग आपल्या देशाचा पहिला व्हॉइस रॉय आहे. पुढे जाऊया बघा. प्रश्न बघा ना किती वेळा विचारला गेलेला आहे. 5 पेक्षा अधिक वेळा बीड पोलीस भरती 2018 मध्ये जसाच्या तसा हा प्रश्न विचारला गेला होता. कॉर्नवॉलिस म्हटलं तर 1786 ते 1793 गव्हर्नर जनरल होता हा. याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. प्रशासकीय व्यवस्थेच्या युरोपियन करणावर भर दिला गेला. सर्व उच्च पदे इंग्रजांसाठी आरक्षित करण्यात आले होते. पोलीस प्रशासन व्यवस्थेचा जनक सुद्धा लॉर्ड कॅनिंग म्हणूनच ओळखला जात असतो. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक 400 किलोमीटरवर एक पोलीस स्टेशन उभारण्याचं काम ज्यांनी केलं होतं, ज्याच्या काळात झालं होतं, तो म्हणजे हाच आहे, लॉर्ड कॅनिंग आहे. सॉरी, लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे.